एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचं भीषण चित्र समोर आलंय। गेल्या 4 महिन्यात मराठवाड्यातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हा आकडा खूपच निराशाजनक आहे। आता तर मराठवाड्यातील निवडणूकही जवळजवळ संपली आहे। प्रचारामध्ये सुद्धा जात पात धर्म सोडून दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी टंचाई याबद्दल फारसं कोणीच बोललं नाही। पण आता तरी शेतकऱ्यांची आत्महत्या या गंभीर प्रश्नावर नेते मंडळी बोलणार आहेत का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांची ससे होलपट सुरूच राहणार आहे। बीडमध्ये 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। त्यानंतर संभाजीनगरमध्ये 44, धाराशिव 42, नांदेड 41, जालना 29, लातूर 27, हिंगोली 13 तर परभणी 12 अशा एकूण 267 शेतकऱ्यांनी गेल्या 4 महिन्यात आत्महत्या केल्यात। सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आहेत। त्यामुळे निसर्गाच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची वाताहत सुरूच असल्याचं चित्र आहे। म्हणून याकडे लक्ष देण्याची आणि शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये अशा उपाययोजना करण्याची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ज्यांना मतदान दिलंय, जे आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील, ते आपापल्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील? हे सगळं असंच सुरू राहील।